नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 18 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असा सीन बघायला मिळतो की मीरा तिच्या वडिलांना म्हणजेच शिवना त्यांना विचारत असते की बाबा खरंच त्या मंजिरीच्या शक्ती नाहीशा होतील का. आणि त्यावेळी शिवनाथ सांगतात हो मीरा, परंतु फक्त 12 तासांसाठी, आणि या 12 तासांमध्येच आपल्याला काहीही करून तिला या पिंजऱ्यापर्यंत घेऊन यावं लागेल. आणि मग एकदा का ती या पिंजऱ्यात कैद झाली की त्यानंतर जरी तिच्या शक्ती परत आल्या ना तरी सुद्धा ती काहीही करू शकणार नाही, आणि मग तिचा अंत निश्चित आहे. आणि हे ऐकून मीराला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती शिवनाथचा निरोप घेऊन लगेचच घरी जाण्यासाठी निघते. त्याचवेळी दुसरीकडे आपण असं पाहतो की मंजिरी तिचं तोंड आंबट का पडलंय याचा विचार करत असते, आणि तितक्यात माया त्या ठिकाणी येते. त्या मायाला त्या ठिकाणी ती लिंबांची परात दिसते आणि ती मंजिरीला विचारते की मॅडम हा सगळा काय प्रकार आहे. पण ही मंजिरी वैतागून म्हणते की माया ते सगळं सोड आणि मी जे सांगते ना ते ऐक. मीरा कुठे आहे ते जाऊन बघ आणि ताबडतोब येऊन मला सांग. पण त्यावेळी ही माया म्हणते की मॅडम पण तुम्ही आधी माझं ऐकून तर घ्या ना. आणि मग ती मंजिरीला हे सांगून टाकते की अनन्या अथर्वच्या सांगण्यावरून ही परत घेऊन इकडे आली होती. मी स्वतः अथर्वला आणि मीराला तिच्या रूममध्ये पाहिलं होतं. आणि हे ऐकून मंजिरीला मोठा धक्काच बसतो. तिला हे कळून चुकतं की अनन्याने आपल्याला फसवलं आहे. तिने अथर्व आणि मीराच्या सांगण्यावरून आपल्याकडून ही लिंब चिरडून घेतली आहेत, आणि त्याचमुळे ती बाई खूप चिडते आणि म्हणू लागते की या लिंबांमध्ये त्या दोघांनी नेमकं काय टाकलं असेल. माझं तोंड असं आंबट का पडलंय, माझ्या रक्तामध्ये काही मिसळलं तर गेलं नाही आहे ना. आणि हे सगळं काही ऐकून ती माया घाबरते आणि विचार करू लागते की या घरात नेमकं चाललंय तरी काय. त्यानंतर मग पुढील सीन आपण असा पाहतो की मीरा घरी परत आलेली असते. अंबिका तिला विचारते की सगळं ठीक आहे ना. त्यावेळी मीरा सांगते हो ताई, मी बाबांना सगळं काही सांगितलंय. ते म्हणालेत की आपल्याला पुढील 12 तासांमध्ये काहीही करून त्या मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत घेऊन जावं लागेल. त्यावेळी अंबिका म्हणते हो ते ठीक आहे, पण एकदा आपल्याला ना खात्री पटायला हवी की तिच्या सगळ्या शक्ती आता नाहीशा झाल्या आहेत. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी वेदा येते आणि आनंदाने मीराला आई म्हणून हाक मारते. आणि इतक्या दिवसांनंतर वेदाच्या तोंडून आई अशी हाक ऐकून मीराला आणि त्याचसोबत अंबिकालाही खूप आनंद होतो. त्या दोघीजणी रडतच वेदाकडे पाहतात, तर वेदा धावतच मीराकडे येते आणि प्रेमाने तिला मिठी मारते. आणि हे पाहून मीराला खूप छान वाटतं, कारण अनेक दिवसांनंतर तिला तिची मुलगी परत मिळालेली असते. ती प्रेमाने वेदाला जवळ घेते, तिला उराशी कवटाळते. आणि त्यावेळी अंबिकाच्या लक्षात येतं की त्या मंजिरीच्या शक्ती आता नाहीशा झाल्या आहेत, म्हणून तर आपली वेदा पूर्वीप्रमाणे झाली आहे. आणि त्यामुळे तिला खूप आनंद होतो. ती लगेचच या गोष्टीची मीराला जाणीव करून देते, त्यामुळे मीराही खुश होते. त्यानंतर मग पुढील सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अनन्या किचनमध्ये तिच्यासाठी पास्ता बनवत असते. तितक्यात मंजिरी त्या ठिकाणी येते आणि ती ना अगदी दबक्या पावलांनी आलेली असते, त्यामुळे अनन्याला ती आल्याची चाहूल काही लागत नाही. तर ही मंजिरी रागातच अनन्याकडे पाहत असते आणि म्हणत असते की अनन्या, तू मला धोका देऊन खूप मोठी चूक केली आहे. आता मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि ती सरळ तिथेच असणारा एक चाकू घेते आणि तो चाकू ती अनन्याला मारणारच असते. पण तितक्यात अनन्या मागे वळून पाहते आणि मंजिरी पटकन तो चाकू लपवते. तर अनन्या आनंदाने मंजिरीला म्हणते की आई, मी तुझीच वाट बघत होते. मी तुला मागाशी म्हटलं होतं ना की एकदा का तू ती लिंब पायाखाली चिरडलीस की मी तुला एक गुड न्यूज देईल. आता मला तुला तीच गुड न्यूज सांगायची. आणि हे ऐकून मंजिरी विचारते काय बोलतेस तू, कशाची गुड न्यूज. आणि तेव्हा अनन्या तिला हे सांगते की अगं आई, ती लिंब ना दादानेच मला दिली होती. त्यानेच सांगितलं होतं की आईला ही लिंब तिच्या पायाखाली चिरडायला सांग. आणि तुला माहिती आहे का, तू हे असं केल्यामुळे ना दादाचा आता तुझ्यावर पुन्हा विश्वास बसला आहे. तो मला म्हणत होता की आपली आई कधीच चुकीची असू शकत नाही. आता बघ सगळं कसं पूर्वीप्रमाणे होतंय ते. आणि हे ऐकून मंजिरीच्या लक्षात येतं की अथर्व आणि मीरा यांनी अनन्याला फसवलंय. तिला खोटं काहीतरी सांगून आपल्याकडे ती लिंब घेऊन पाठवलं. हिचा त्यामध्ये काहीच हात नव्हता आणि त्यामुळे ती अनन्याला सोडून देते.
त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की वेदा अथर्व आणि मीराच्या रूममध्ये असते आणि ती तिची खेळणी शोधत असते. काही वेळाने अथर्व मीरा तिथे येतात आणि आपल्या वेदाला पूर्वीप्रमाणे पाहून अथर्वला तर खूप आनंद होतो. तो वेदाशी प्रेमाने बोलतो, भरभरून तिच्याशी गप्पा मारतो. वेदा ही खूप खुश असते, त्या दोघांशी खेळत असते, हसत असते, गप्पा मारत असते आणि मग त्यानंतर वेदा तेथून निघून जाते. तर वेदा पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा छान वागते हे पाहून अथर्वला आणि अंबिकाला तर खूप आनंद झालेला असतो. पण मीरा त्या दोघांनाही जाणीव करून देते की आपली वेदा अशी फक्त पुढचे 12 तासच असणार आहे. त्यानंतर मंजिरीच्या शक्ती परत येतील आणि ती वेदाला पुन्हा वश करेल. त्यामुळे अथर्व काळजीत पडतो. पण अंबिका म्हणते की मीरा, आपण ना ती वेळ येऊच द्यायची नाही. त्याआधीच आपण मंजिरीचा अंत करायचा आणि आता काही करून आपण तिला त्या पिंजऱ्यापर्यंत घेऊन जाऊयात. आणि हे ऐकून अथर्व विचारतो, पण अंबिका ते कसं शक्य आहे? आणि तेव्हा अंबिका म्हणते की आता तिच्याकडे कोणत्याच शक्ती नाही आहेत, त्यामुळे कदाचित माझ्याकडे असणाऱ्या शक्ती वरचढ ठरू शकतात आणि आता आपण त्याचाच वापर करणार आहोत. त्याचवेळी दुसरीकडे आपण हे पाहतो की मंजिरी मार्जरीकडे गेलेली असते. आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हे तिला जाणून घ्यायचं असतं आणि मग ती जी मार्जरी असते ती तिच्या शक्तींचा वापर करून हे शोधून काढते की मंजिरीच्या रक्तामध्ये काहीतरी मिसळलं गेलं आहे, परंतु काय हे तिलाही समजत नाही. मंजिरी मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि ती असं ठरवते की आता आपण आपल्या शरीरातील रक्तच बदलून टाकायचं, परंतु तिला ते करणं शक्यच होत नाही, कारण तिच्याकडे असणाऱ्या सगळ्या शक्ती नाहीशा झालेल्या असतात आणि म्हणूनच ती खूप जास्त घाबरते. तिला मार्जरीकडे सुद्धा काहीच मदत मागता येत नसते आणि मग त्यानंतर ती रडतच तेथून परत जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व मंजिरी कुठे गेली हे घरभर शोधत असतो. अनन्या तितक्यात तिथे येते आणि त्याला म्हणू लागते की दादा, आज ना मी खूप खुश आहे. तू पुन्हा एकदा आपल्या आईवर विश्वास ठेवला. आपण सगळेजण आता लवकरच पुन्हा एकदा एकत्र येऊ. फक्त तू तेवढी मीरा वहिनीची समजूत काढ बरं का. आणि त्यावर अथर्वही हो म्हणतो आणि मग तेथून निघून जातो. तर ती जी माया असते ना, ती हे सगळं ऐकतच असते आणि अथर्व गेल्यावर ती लगेचच अनन्याकडे येत तिला विचारते की काय गं, आता अथर्वसुद्धा आपल्या टीममध्ये आहे का? तर अनन्या म्हणते, माया हे काय बोलतेस तू टीम वगैरे? अगं, आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबात टीम वगैरे असं काही नसतं. आता बघ लवकरच सगळं कसं छान होतंय ते. आणि त्यावर ही माया फक्त मांडो लावत हो म्हणते. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मंजिरी पुन्हा घरी येण्यासाठी निघालेली असते आणि त्यावेळी ती वैतागून चिडून म्हणत असते की मीरा, अथर्व आणि अंबिका, मी ना तुम्हा तिघांना अजिबात सोडणार नाही. माझ्यासोबत तुम्ही खूप मोठा विश्वासघात केला आहे आणि आता बघा तुम्हाला त्याची कशी फळं भोगावी लागता येते. त्याचवेळी अथर्व घरातून बाहेर येतो. मंजिरी कुठे दिसते का हे तो पाहत असतो. तेव्हाच तिथे अंबिकासुद्धा येते. ती अथर्वला म्हणते की अथर्व, तुम्हाला मंजिरी कुठे दिसली का? आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की नाही अंबिका, पण मला असं वाटतं की जर तू मला दिसू शकलीस ना तर खूप बरं होईल. पण अंबिका तो विषयच टाळते आणि तितक्यात समोरून मंजिरी त्यांना येताना दिसते. हे दोघेजण मग एका दरवाजाच्या पाठीमागे लपून बसतात. तर मंजिरी असं ठरवत असते की आता त्या वेदाला कायमचं संपवून टाकायचं, त्याशिवाय मीरा, अंबिका आणि अथर्व जागेवर येणार नाही. आणि तेव्हाच अंबिका आपल्या शक्तीचा वापर करून त्या ठिकाणी वेदाचा आभास निर्माण करते आणि मग वेदा मंजिरीला आजी अशी हाक मारते. मंजिरी मागे वळून पाहते. वेदाला पाहून तिच्या तळपायाची आग तर मस्तकातच जाते आणि ती वेदाला मारण्यासाठी तिचा पाठलाग करू लागते. तर वेदा म्हणजेच वेदाचा आभास इकडे तिकडे पळत असतो आणि मंजिरी त्याचा पाठलाग करत अगदी घरातून बाहेरच पडते. आणि हे पाहून अंबिका आणि अथर्व खूपच खुश होतात, कारण ते आता याच गोष्टीचा वापर करून त्या मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत घेऊन जाणार असतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की फायनली ती मंजिरी शिवनाथने बनवलेल्या पिंजऱ्यात कैद होते आणि जेव्हा ही गोष्ट तिच्या लक्षात येते ना, तेव्हा ती पूर्णपणे घाबरून जाते, खचूनच जाते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.